सध्या राज्यासह देशभरामध्ये औरंगजेबाची कबर हटविण्यावरून चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळते। छावा चित्रपटानंतर क्रूकर्मा औरंगजेबाची कबर व त्याचे अस्तित्वच महाराष्ट्रातून मिटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देखील आता औरंगजेबाची अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर येथील असलेली कबर हटविण्याची मागणी केली असून यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। येत्या 17 तारखेला राज्यभरातील तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच तत्सम अधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी करणार असल्याचे बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी नवराष्ट्रचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे। सध्या महाराष्ट्र आणि देशभरासह औरंगजेब आणि औरंगजेबाची कबर ही सध्या चांगलीच चर्चेत आलेली आहे। अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर तर या चर्चेला चांगलंच उधाण मिळालेलं दिसतंय। या महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात देखील जे अबू आझमी आहे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करताना दिसत आहे। आता या सगळ्या वक्तव्यानंतर औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत पुन्हा एकदा मागणी जोर धरू लागली आहे। आता सध्या आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे जे महाराष्ट्र आणि गोव्याचे जे संयोजक आहे विवेक कुलकर्णी त्यांचे ते आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकी मागणी काय सर, आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली, नेमकी मागणी काय आहे तुमची आणि काय? आमचं म्हणणं असं आहे की उझबेकी मंगोल वंशाचा जो बाबर जो परकीय होता त्याचा वंशज औरंगजेब जेव्हा दिल्लीच्या गादीवर आला तेव्हापासून त्यांनी हिंदू द्वेषाची परंपरा अखंड चालवली। त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या बापाला सोडलं नाही, स्वतःच्या भावांना सोडलं नाही। लाखो हिंदूंचं धर्मांतर याने केलं। शीख धर्म, 2 धर्मगुरू गुरु तेग बहादर, गुरु गोविंद सिंग या दोघांचाही एक प्रकारे मृत्यू, गुरु तेग बहादरांना तर प्रत्यक्ष या औरंग्याने मारून टाकलं। तर गुरु गोविंद सिंगांचे 2 साहेबजादे यांना भिंतीत चिन्हून याने मारलं। लाखो हिंदूंचं धर्मांतर याने केलं। त्या पद्धतीने काशी विश्वेश्वराचा विध्वंस याने केला व ज्ञानव्यापी मशीद त्या ठिकाणी उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मथुरेतलंही मंदिर श्रीकृष्ण जन्मभूमीचं यांनी फोडलं। तर हे सगळं चालू असताना नाशिकचं त्र्यंबकेश्वराचं जे आमचं ज्योतिर्लिंग परमपवित्र असं ज्योतिर्लिंगाचं मंदिर याने पाडलं। तर असा हा औरंग्या हा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक प्रकारचा क्रूर कर्मा, खलनायक आणि कुठल्याही प्रकारचा आदर्शवत नसलेला असा आहे। आपल्या सगळ्यांना माहित असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी सर्वोच्च बलिदान 40 दिवस क्रमाक्रमाने हे बलिदान चालू होतं आणि संभाजी महाराजांनी अतिशय धीरोदत्तपणे आपलं बलिदान दिलं। हे बलिदान देताना ज्या पद्धतीने 40 दिवस औरंगजेबाने त्यांचा छळ केला, हा छळ इतिहासामध्ये कदाचित याची तुलना अन्य कुठल्या छळाशी होऊ शकेल। तर अशा प्रकारच्या परकीय विकृत खलनायकी अशा एका आक्रमकाचं कुठलंही कबर किंवा कुठलंही स्मारक संपूर्ण भारतामध्ये असणं हे एक प्रकारचं गैरव्यवहार आहे किंवा प्रत्येक सर्वसामान्य भारतीयाच्या मनाशी खेळण्याचा, हिंदूंच्या मनाशी खेळण्याचा हा प्रकार आहे। आमची वर्तमान राज्य सरकारकडे अशी मागणी आहे की संभाजीनगर या शहरामध्ये या औरंग्याची जी काही कबर आहे ती कबर मुळापासून उद्ध्वस्त करावी आणि ही कबर उद्ध्वस्त करत असताना कुठल्याही प्रकारचा कुणाचाही मुलाहिजा न ठेवता या सगळ्या पद्धतीने हिंदू समाजाच्या शेकडो वर्षांच्या भावनांना न्याय द्यावा। नक्कीच हा प्रश्न आहे, पण गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न तात्काळ राहिलेला आहे। अनेक वर्षांपासून याची जी आहे ती प्रलंबित आहे, पण आता जे आहे ते आता याचे पुन्हा हा आवाज उठवण्याचं कारण काय? हिंदू स्वाभिमान, हिंदूंचा स्वाभिमान ज्या पद्धतीने जागृत होतोय आणि हिंदू समाज ज्या पद्धतीने आपल्या मागण्या मागतोय त्या सगळ्या कालखंडामध्ये ही मागणी हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या रूपाने शासनाकडे करताय। किती वर्षापासून आपण ही मागणी लावून धरलेली आहे आणि आता त्या मागणीचा आता पुन्हा एकदा तुम्ही जी मागणी केलेली आहे याचा पुढचा टप्पा काय असणार आहे? गेल्या अनेक वर्षांपासून या पद्धतीच्या मागण्या वेगवेगळ्या कबरींसाठी होत आहेत। एकाच कबरीसाठी असं नाही, म्हणजे उदाहरणार्थ 30,000 मंदिर डॉक्युमेंटेड आहेत की जे इस्लामी जिहादी आक्रमणामध्ये पडलेत। तर त्या सगळ्या मंदिरांचं बांधकाम आहे की समजा लोधी रोड आहे दिल्लीमध्ये तर त्या रोडचं नामकरण करावं, त्याच पद्धतीने आलमगीराची ही कबर आहे औरंगजेबाची, ती कबर उद्ध्वस्त करावी। अशा वेगवेगळ्या मागण्या वेळोवेळी हिंदू समाज वर्तमान त्या ठिकाणच्या सरकारकडे करत आलाय। पण दुर्दैवाने त्या कालावधीतल्या सरकारची पण ही मानसिकता कधी नव्हती। हिंदू हा केवळ मतापुरता त्या काळात उपयोगाचा त्या काळातल्या सरकारचा होता, म्हणून या मागण्यांना कधी त्या पद्धतीने समोर
त्या मागण्या आल्या नाहीत, पण जर आपण इतिहासामध्ये जाल तर या मागण्या आलेल्या आहेत. मला वाटतं गेल्या वर्षी एका वृत्तवाहिनीने आलमगीर आणि ती कबर काढावी या पद्धतीने काही ना काहीतरी चर्चा केली होती. एबीपी माझंच त्या वाहिनीचं मला वाटतं नाव असावं. तर ही चर्चा केलेली होती. त्यामुळे वेळोवेळी ही सगळी मागणी होती. आता या मागणी सगळं जे आहे तुम्ही आता नियोजन केलेलं आहे, याबाबत तुम्ही सरकारशी पहिले काही बोलणं झालेलं आहे का, किंवा सरकारकडे तुम्ही यापूर्वी काही कागदपत्रे काय पाठपुरावा केलेला आहे? आता 17 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जी जयंती आहे त्या तिथीला बजरंग दल विश्व हिंदू परिषद पहिली मागणी ऑफिशियली करणार आहे की आलमगीराची या औरंग्याची कबर छत्रपती संभाजीनगर मधून त्या ठिकाणाहून उद्ध्वस्त करावी. हा आपल्या आंदोलनाचा या ठिकाणी पहिला टप्पा असेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये शासनाशी चर्चा होईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तिसरा टप्पा सर्वांशी चर्चा करून केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून तिसरा टप्पा आपला ठरवण्यात येईल. जसं संभाजीनगरला जे कबर आहे तसंच नगरच्या अहिल्यानगरमध्ये देखील आलमगीर इथं त्यांचं शेवटचं जे आहे चौतारा आहे ते देखील आठवण्याची मागणी तुम्ही केलेली आहे. खरं तर आश्चर्य आहे की एकाच माणसाच्या 2 ठिकाणी कबर कशा असू शकतात. ह्या अहिल्यानगर मधल्या पराक्रमी लोकांनी या जिहादी औरंगजेबाला गाडून टाकलं आणि मग त्याचं प्रेत उचलून त्यांनी संभाजीनगरला नेलं. तर ज्या ज्या ठिकाणी आलमगीर या नावाने जे काही असेल ते सगळं शासनाने बंद करावं, ते सगळं शासनाने ध्वस्त करावं. त्यामध्ये भिंगारच्या आलमगीरचा पण समावेश होऊ शकतो. त्यात आलमगीरच्या नावाचा नामांतराचा प्रश्न आता काही संघटनांनी केलेला आहे हिंदुत्ववादी, त्यांना तुमचं आता अहिल्यानगर हे नाव होणं हेच मुळात एक प्रकारची सुरुवात आहे. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर होणं ही एक प्रकारची सुरुवात आहे. अशा अनेक गोष्टी भविष्यामध्ये हिंदू समाज मागणी करेल, त्यानुसार त्या गोष्टी तत्कालीन कालानुसार सोडवल्या जातील. तुम्ही पत्रकार परिषदेत कार सेवेचा उल्लेख केला. तुम्ही म्हणले जर समजा ही जर टप्पा झाला नाही तर आम्ही पुन्हा एकदा कार सेवेसारखी सेवा पुन्हा एकदा करू. तिसऱ्या टप्प्यामध्ये जर शासनाने सरकारने ऐकलं नाही तर ज्या पद्धतीने गीता जयंतीला 1992ला कार सेवा घडली त्या पद्धतीने लाखोच्या संख्येने हिंदू समाज ही कार सेवा करेल. त्याचा परिणाम हा पुन्हा एकदा पाहायला मिळत जसं मागच्या वेळेस दंगली वगैरे उसरल्या होत्या. मागच्या वेळेस ज्या दंगली उसळल्या होत्या ते हिंदू समाजाने उसळवल्या होत्या. एक बाबरी ढाचा पडला पण हिंदू समाजाने इतर कुणावर आक्रमण केलं. एकही अन्य धर्मीय व्यक्तीवर त्यानंतर आक्रमण झालं किंवा त्या ठिकाणी झालं असं कधी झालंय? एक लक्षात घ्या, हिंदू समाज स्वतःचा स्वाभिमान मागतोय, दुसरा कुणी नष्ट व्हावा ही हिंदू समाजाची इच्छा नाही, त्याचा संस्कार नाही, त्याची ती परंपरा पण नाही. त्यामुळे आम्ही आमचा स्वाभिमान मागतोय, हा यातला फरक आहे. दंगली कुणाला उसळवायच्यात ती त्यांची इच्छा राहील. हे मुस्लिम आक्रमक सोडता अनेक अनेक समाजाचे जे धर्मीय आहेत त्यांनी आक्रमण या देशावर केलेलं आहेत, त्यांच्या बी खुणा अजूनही इथं आहे जपलेल्या आहेत, त्या देखील आठवण्याची तुमची मागणी आहे. ज्या ज्या परकीय आक्रमकांचे नामोनिशान या संपूर्ण हिंदुस्थानभर असतील, मग ते रस्त्यांची नावं असतील, ते स्मारक स्थळ असतील, ते पुतळे असतील, त्या वस्तू असतील, असं काहीही असेल ते संपूर्णपणे नष्ट करण्यात यावं ही आमची मागणी स्पष्टपणे आहे. नक्कीच जे जे आक्रमक आहेत त्यांची नावं इथून हटवण्याची मागणी जी आहे ती विश्व हिंदू परिषदेने केलेली आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.